हेलो दोस्तों, सी आनंद का दिस साइड। और अभी मेरे साथ है सातारा के अभिषेक जाधव, जिन्होंने सीए फाउंडेशन में ऑल इंडिया रैंक 12 अचीव किया। और दोस्तों, उसका स्कोर जो है वो है 347 फ्रॉम 400। तर अभिषेक, कसं वाटतंय तुला आज? असं आज खूप चांगलं वाटतंय आणि आज जी काय मेहनत केली वर्षभर त्याचं फळ मिळायचं आज खूप आनंद वाटतो माझ्या पॅरेंट्सला, सगळ्या टीचर्सना. आणि खरोखरच आज जे यश आहे ते सेलिब्रेट करण्यासारखं होतं. आणि 347 चांगला स्कोर आहे आणि अजून आता इंटरमध्ये खूप मेहनत करायची, आता जिद्द मिळते आणि मोटिवेशन. क्या बात आहे, क्या बात आहे. हा जो काही तुझा फाउंडेशनचा रिझल्ट आला, त्याच्यामध्ये असे भरपूर तुझे एक्सपिरियन्स राहिले असतील, तर इथनं पुढची जी काय येणारे स्टुडंट आहेत त्याचा डेफिनेटली त्यांना फायदा होऊ शकतो. तर असे काही माझे क्वेश्चन्स असतील जे मी तुला विचारेन. नक्कीच तुझ्या अनुभवाचा फायदा पुढच्या देखील मुलांना होऊ देत. राईट. सब्जेक्ट वाईज सांगायचं म्हटलं तर तुझा मॅथमॅटिक्सचा स्कोर 99 आहे, बरोबर? येस, नाही. मॅथमॅटिक्सच्या प्रॅक्टिस बद्दल काय सांगशील? मॅथ्स मध्ये अभिलाषा मॅमनी जे लेक्चर्स घेतले त्यामध्ये मी खूप कॉन्सन्ट्रेशननी सगळे त्यांचे लेक्चर्स व्यवस्थित वाचून ते अँड त्यानंतर ते जे प्रॅक्टिस सेशन घ्यायच्या लेक्चर झाल्यानंतर होमवर्कचे जे सम्स होते ते मी व्यवस्थित सॉल्व्ह केले. डेली मी मॅथ सॉल्व्ह करायचो आणि वीकली एकदा रिवाइज करतो सारे सगळे फॉर्म्युलाज, ट्रिक्स. त्यामुळं मॅथ्समध्ये जास्त स्कोर बिल्ड करायला चान्स मिळाला. तसेच मॉड्यूलचे क्वेश्चन्स किंवा प्रॅक्टिस पेपर जे क्लासमध्ये कंडक्ट झाले त्यामुळं अजून मोटिवेशन मिळालं की मॅथ्समध्ये मी हाय स्कोर करू शकतो आणि त्यामुळेच आता 99 स्कोर झाला. क्या बात आहे. म्हणजे थोडक्यात मॅथमॅटिक्सला क्लास नोट्स प्लस मॉड्यूल हे दोन्ही तू प्रेफर केलं. त्याचबरोबर PYQs, MTP, RTP सॉल्व्ह केले त्यामुळे राईट समजलं की इन्स्टिट्यूटचा अप्रोच कसा आहे मॅथ्स विचारण्यासाठी. राईट राईट. रिव्हिजन सेशन किती महत्वाचे ठरले मॅथ्ससाठी? रिव्हिजन खूप महत्वाचे मॅथ्ससाठी, कारण एखादा क्वेश्चन जो आज येतो आपल्याला, पण जर का 2-3 वीक्स किंवा मंथ्स रिवाइज नाही केलं तर तो असं वाटू शकतो की हा नवीन क्वेश्चन कुठं आलाय. त्यामुळं प्रत्येक ओनली मॅथ्स नाही तर अकाउंट, इको किंवा बिझनेस लॉला रिव्हिजन खूप महत्वाचे आहे, कारण रिव्हिजनमुळेच आपल्याला ती स्टडी रिटेन राहते आणि त्यामुळेच त्याचा फायदा फायनल एक्झामला होतो. मग एंड मुवमेंटला लोड येत नाही आणि प्रेशर मग फील होत नाही. व्हॉट अबाउट इकॉनॉमिक्स? इकॉनॉमिक्स में खूप म्हणजे चांगला थेरोटिकल सब्जेक्ट आहे, पण त्याचं न्यूमरिकल ऍप्लिकेशन पण पेपरमध्ये विचारतात. त्यामुळे मायक्रो पार्ट मला खूप आवडायचा, त्यामुळे त्याला मी जास्त रिव्हिजन जास्त दिली नाही. पण त्या असं पार्ट होता की त्यामुळे जास्त स्कोर बिल्ड झाला. मॅक्रो पार्टसाठी जास्त रिव्हिजन लागली. सुरुवातीला जे क्लासमध्ये लेक्चर झाले त्याचं डेली मी रिव्हिजन करायचो, त्यामुळे मॅक्रो जास्त डिफिकल्ट नाही वाटलं. त्याचबरोबर PYQs, MTP, RTPs ते सॉल्व्ह केले. त्यामुळे क्वेश्चन कुठल्या टाईपचे विचारतात ते समजलं. न्यूमरिकल सॉल्व्ह केले मॉड्यूल मधले पण, आणि समरी पॉइंट्स जे होते तुम्ही सांगितले ते सगळे डेली रिवाइज केले. त्यामुळे समजलं की जरी थिअरी असली इकॉनॉमिक तरी क्वेश्चनचा इन्स्टिट्यूटचा अप्रोच वेगळा आहे. त्यामुळं 98 स्कोर झाला आज. क्या बात आहे. लॉ बद्दल काय सांगशील? लॉ मध्ये थोडा स्कोर जास्त अपेक्षित होता, पण आता रिव्हिजन जास्त 2-3 वेळा मी रिवाइज केलं होतं पूर्ण मॉड्यूल. आणि गौरी मॅमनी जे जे पॉइंट्स इम्पॉर्टंट सांगितले होते ते मी वीकली रिवाइज करायचो. तसंच त्यांनी सांगितलेलं आज जर एक थेअरी प्रॅक्टिस लर्न केला तर त्याची सेम डे रायटिंग प्रॅक्टिस पण झालीच पाहिजे, कारण लॉला पेपर कम्प्लीट होणं पण इम्पॉर्टंट आहे, 100 मार्क्स अटेंड करणं पण इम्पॉर्टंट आहे. त्यामुळं तुम्ही आज एक क्वेश्चन लर्न करा आणि त्याचा संध्याकाळी लगेचच त्याची रायटिंग प्रॅक्टिस केली ना, अशी जर हॅबिट लावली ना, तर खूप क्वेश्चन सॉल्व्ह होतील, खूप केस स्टडी क्वेश्चन, थेरोटिकल क्वेश्चन सॉल्व्ह होतील. जास्त करून केस स्टडी क्वेश्चन सॉल्व्ह केले की जास्त स्कोर मिळू शकतो. आणि एकदा हॅबिट लागली की मग अजून स्कोर करावा अशी बिल्डअप होते हॅबिट. त्यामुळे लॉ महत्वाचा. म्हणजे थोडक्यात मुलं जी काय आळशीपणा करतात, रायटिंग प्रॅक्टिस नको, लॉ वाचूया, तुझ्या मते राईट फ्रॉम फर्स्ट डे रायटिंग प्रॅक्टिस मेंटेन झाली पाहिजे. सुरुवातीला तो क्वेश्चन लर्न करायला जास्त वेळ लागेल, पण इनिशियली लागतो, प्रत्येकाला लागतो. सुरुवातीला 15 मिनिटात एखादा क्वेश्चन होईल, तो इनिशियली सगळ्यांना तसंच होणार आहे. आणि जेव्हा जेव्हा हॅबिट बिल्ड होते, 1 मंथ 2 मंथ जेव्हा होतील तेव्हा ती सवय लागेल आणि त्यामुळे मग ते क्वेश्चन 7 मिनिटात कम्प्लीट होतील. तसेच लर्निंग सुरू असल्यामुळं लॉला असं जास्त प्रेशर फील नाही होणार की आता होत नाहीये किंवा आता मी कशी करू रिव्हिजन, एक्झाम 2-3 दिवसांवर. त्यामुळं एंड मुवमेंटला जे 1 महिना फ्री भेटतो त्यामध्ये जास्त रिव्हिजन करा. लॉला जास्तीत जास्त रिव्हिजन केली ना की त्याचा फायदा कन्फर्म होतो आणि जास्त स्कोर करायला मिळतो. म्हणजे आम्ही जे फर्स्ट डे पासून तुम्हाला क्लासमध्ये सांगायचो, लॉ का लिखो, रायटिंग प्रॅक्टिस जरुरी आहे, ते डेफिनेटली आपल्याला एक्झाम मध्ये फायदेशीर ठरतं. ग्रेट. अकाउंटचा जर का विचार केला तर अकाउंटसाठी मुलांनी वेगळं काय केलं पाहिजे? अकाउंटला जेव्हा तुम्ही सॉल्व्ह करता किंवा क्लासमध्ये जास्त वेळ लागतो एखादा सम सॉल्व्ह करायला, पण तेच सम जर का आपण घरी प्रॅक्टिस केलं तर ते 25-30 मिनिट्स मध्ये कम्प्लीट होतं. मग ही जी सवय आहे ना की क्लासमध्ये जे
क्लासमध्ये पूर्ण लक्ष देणं खूप महत्वाचं आहे, कारण तिथं सगळ्या एंट्रीज रिवाइज होतात बोलून, आणि तुमच्यासोबत जे इंटरॅक्शन होतं, परत गंमत जम्मत त्यामुळं ते जे एंट्री किंवा गणित आहे ते नेहमी लक्षात राहतं. त्यामुळं ते सेम डे जर आपण फॉर्मॅटमध्ये रिवाइज केलं ना, ते आज एकदा केलं, उद्या असे प्रत्येक दिवशी सवय लागली ना, की मग ते लॉ मध्ये अकाउंटमध्ये होतं तसं जास्त स्कोअर होऊ शकतो. तसंच अकाउंटला प्रॅक्टिस ही लागतेच लागते. राईट. थेरोटिकल मध्ये पण तुम्ही जर वीकली एक क्वेश्चन जरी लर्न करू शकला किंवा ट्रू फॉल्स करू शकला तर ते पण खूप चांगलं. ग्रेट ग्रेट. म्हणजे थोडक्यात अकाउंटला पण तुम्ही कन्सिस्टंटली रोज एक और practice 2 केली क्वेश्चन सॉल्व्ह केले पाहिजे. हा. आणि जसे टेस्ट जवळ येईल तशी तुम्ही प्रॅक्टिसची स्पीड पण वाढवली पाहिजे. आता समजा 30 मिनिट्स मध्ये तुम्ही कसं ट्राय करू शकता, 25 मध्ये ते तुम्ही सॉल्व्ह करू शकता. तसं थेरोटिकल जे टॉपिक्स आहेत ते तुम्ही वीकली रीड केले पाहिजेत. ट्रू फॉल्स क्वेश्चन्स जी मॉड्यूलची लँग्वेज कशी आहे त्यानुसार तुम्ही लर्न करून ते राईट करण्याचा प्रॅक्टिस केलं पाहिजे. त्यामुळे एकदा प्रॅक्टिसची सवय हॅबिट लागली ना, 21 डेज मध्ये किंवा आपण 30 डेज जरी म्हटलं ना, जर एकदा हॅबिट लागली ना मग ती पूर्ण वर्षभर राहते. मग त्यामुळं शेवटी मग जास्त प्रेशर येत नाही की आता माझं खूप सिलेबस राहिलाय त्यामुळे आता मी कसं कोप अप करणार. मग एकदाच कन्सिस्टंट बिट्स टॅलेंट, त्यामुळे कन्सिस्टन्सी खूप महत्वाची. क्या बात क्या. जेव्हा तू सीए ला ऍडमिशन घेतलं तेव्हा प्रेशर फील होत होतं? नाही, मला खूप सीए व्हायची खूप इच्छा होती, आणि तसंच जे एन्व्हायरमेंट आहे क्लासमधलं त्यामुळं मला अशी स्वतःहून खूप मोटिवेट फील होत होतं की मी करू शकतो. त्यामुळं जास्तीत जास्त मी लक्ष द्यायचो, सगळ्या कॉन्सेप्ट समजून घ्यायचो. कारण हे काही सब्जेक्ट जे 10च्या आधी कधीच नव्हते, ते 11 पासून त्यांचं इंट्रोडक्शन झालं, 12 आणि फाउंडेशन मध्ये ते ऍडव्हान्स लेवलला गेले. त्यामुळं जे 11-12ला जी लेवल होती त्यापेक्षा थोडं ऍडव्हान्स लेवलला फाउंडेशन इंटरल असतं. त्यामुळे तुम्हाला लक्ष देणं खूप महत्वाचं आहे. आणि डे 1 पासून जर का तुम्ही लक्ष दिलं त्याबद्दल, अजून तुम्ही जर का प्रेम केलं त्या सब्जेक्टला, तर तो नक्कीच सब्जेक्ट तुम्हाला आउटपुट देतो, चांगला आउटपुट. कंक्लुजन आपण असं काढू शकतो की मुलांनी फाउंडेशन मध्ये प्रेम करावं पण सब्जेक्टवर. क्या बात आहे. जसं तू 11वी-12वीचा विषय केलास, 11वी-12वीचा बेस तुला फाउंडेशनसाठी किती मॅटर? खूप मॅटर करतो, कारण 11वीला अकाउंट्स, ओसीएम, इकॉनॉमिक्स येतं, पण आधी येतं, पण ते ऍडव्हान्स लेवलला 11वी पासून स्टार्ट होतं. तेव्हा अकाउंट्स हा सब्जेक्ट कधी 10वीच्या आधी झालेलाच नसतो ना. त्यामुळे डबल एंट्री सिस्टीम काय, जर्नल, लेजर, ट्रायल बॅलन्स, फायनल अकाउंट, नंतर 12वीला सिंगल एंट्री सिस्टीम, सगळे एनपीओ, ते सगळे सब्जेक्ट, सगळे चॅप्टर्स नवीन येतात. किंवा मॅथ्स मध्ये पण थोडं ऍडव्हान्स लेवल येतं मॅथ, जे फाउंडेशनशी रिलेटेड असतं. त्यामुळे 11वी-12वीचं बेस खूप महत्वाचं. जे 11वी-12वी मध्ये बेस, जेव्हा फाउंडेशन जेव्हा भक्कम असतं तेव्हाच ती बिल्डिंग जास्त उंच उभं राहते. त्यामुळे 11-12ला जो सिलेबस असतो त्यावेळी आपण दुर्लक्ष नाही केलं पाहिजे. पूर्ण कॉन्सन्ट्रेशन क्लासमध्ये रिव्हिजन किंवा त्या सब्जेक्टच्या डेप्थ मध्ये गेलं पाहिजे. त्याचा फायदा नक्कीच फाउंडेशनला इंटरला. म्हणजे थोडक्यात 11वी-12वीसाठी पण तुम्हाला एक स्ट्रॉंग फाउंडेशन क्रिएट करणं, एक चांगलं ट्रेनिंग असणं जास्त गरजेचं आहे. ओके. सर्वसाधारण क्लास एन्व्हायरमेंटचा तुला काय फरक जाणवला? नक्कीच क्लासमध्ये आपण जास्त टाइम फाउंडेशनला देतो, कारण 6 ते 7-8 तास आपण असतो, वेगवेगळ्या फॅकल्टी सब्जेक्ट शिफ्ट होतात. तेव्हा ब्रेकमध्ये पण तुम्ही एन्जॉय करू शकता, किंवा तुम्ही स्टडी नाही केलं पाहिजे, कारण ते जे 1.5 hour 2 hours लेक्चर्स असतात त्यामध्ये तुम्ही अप्रोच करता, डाऊट्स तुम्ही विचारले पाहिजे जास्तीत जास्त. जर का तुम्ही सेशनमध्ये डाऊट विचार तर तुम्ही सेशन एंड झालं पण विचारू शकता, पण तुम्ही चॅट जीपीटीला डाऊट्स विचारायचे, टीचर्सला डाऊट विचारायचे खूप महत्वाचं. मॅथ्सचे जे प्रॉब्लेम असतील, अकाउंटचे प्रॉब्लेम असतील, ते चॅट जीपीटीला टाकून तो व्यवस्थित जे इन्स्टिट्यूटला एक्सपेक्टेड आहे ते नाही आन्सर देऊ शकत. त्यामुळे तुम्ही टीचर्सलाच अप्रोच केलं पाहिजे. ग्रेट. इथनं पुढे जी काही मुलं सीए करणार त्याच्यासाठी अभिषेक जाधवचा ऑल इंडिया रँकर 12 काय मेसेज दे? मी सांगेन त्यांना की तुम्ही हॅबिटवर जास्त कॉन्सन्ट्रेट करा, नाहीतर उद्या एक्झाम येणे आजच सगळा सिलेबस कम्प्लीट करू असं कोणीच जिंकू शकत नाही. तुम्ही एक सिम्पल करू शकता की आज एक अकाउंटचा क्वेश्चन सॉल्व्ह करा, लॉचा एक क्वेश्चन लर्न करा आणि त्याची रायटिंग प्रॅक्टिस सेम डे करा. इकॉनॉमिक्ससाठी तुम्ही 15 मिनिट्स देऊ शकता, त्यातून 20-25 क्वेश्चन्स इझिली कव्हर होतील, की जे आज जो इकॉनॉमिक्सचा टॉपिक शिकवलं त्याचेच 15-20 क्वेश्चन सॉल्व्ह करा. जे क्वेश्चन तुम्हाला डिफिकल्ट वाटले ते तुम्ही नोट्स म्हणून लिहून काढा, म्हणजे जेव्हा नेक्स्ट वेळेस तुम्हाला वाटेल की हे मला आलं नव्हतं ते तुम्ही रिवाइज करू शकता डेली. मॅथ्समध्ये पण तुम्ही 15-20 मिनिटं डेली देऊन, म्हणजे 5 मिनिटं जरी दिली तरी चालतील, पण डेली मॅथ्सला 15-20 मिनिटं, इकोला 15-20 मिनिटं देऊन एमसीक्यूज तुम्ही सॉल्व्ह केले ना की मग ती हॅबिट बिल्ड होते. एकदा हॅबिट बिल्ड झाली ना की त्याचा लॉंग टर्म 6-7 महिने आउटपुट चांगला येतो. त्यामुळे एंड मुवमेंटला जेव्हा एक्झाम 1 महिन्यावर 2 महिन्यावर असते तेव्हा प्रेशर फील होत नाही, सिलेबस सगळा कम्प्लीट असतो. फक्त रिव्हिजन डेली, वीकली आणि मंथली करणं गरजेचं. म्हणजे थोडक्यात प्रत्येक सब्जेक्टच्या टच मध्ये राहणं गरजेचं, हो. डेली बेसिसवर केलं पाहिजे.
अशी एखादी काही गोष्ट आहे की जेव्हा संडेला जनरली क्लास नसतो तेव्हा संडे म्हणून मुलांनी काय केलं पाहिजे किंवा तू काय केलं होतंस का वेगळं संडे? मी जेव्हा अकाउंटचे सगळे मंडे टू सॅटर्डे जेवढे लेक्चर्स होते त्यात जे जे एक्झाम्पल सॉल्व्ह झाले ते एकदा वन शॉट रीड करायचो आणि Right. मग असं एखादी न्यू ऍडजस्टमेंट वाटली ना तर ती लिहून काढायचो. आणि मॅथ्स मला खूप आवडायचं ना, त्यामुळे मी डेली मॅथ्स करायचो आणि संडेला थोडं 1-2 आवर्स जास्तच करायचं. इक्वल मायक्रो लेवल, इनिशियली मायक्रो लेवल असल्यामुळं जास्त स्पीड किंवा जास्त रिव्हिजन लागत नव्हती कारण ते Right. 11-12 कव्हर व्हायचं. राईट. त्यामुळं 100 MCQ जरी झाले संडेला तरी इनफ आहेत किंवा Okay. 80-100 झाले तरी इनफ आहेत. लॉला रायटिंग प्रॅक्टिस म्हणजे समजा डेली एक क्वेश्चन करायचं तर त्या दिवशी एक चॅप्टर अख्खा रिवाइज करायचो आणि त्याला PYQs कुठले विचारत, MTP, RTPs ते सगळे सॉल्व्ह करायचं. कारण लॉला मॉड्यूलचे लँग्वेज लागते आणि इन्स्टिट्यूट मॉड्यूल लँग्वेजेस एक्सपेक्ट करतं. त्यामुळे ती लँग्वेज लर्न करून रायटिंग प्रॅक्टिस पण जमली पाहिजे ती. कारण ओन लँग्वेज मध्ये लिहिलं मार्क तेवढे मिळणार ना जेवढे मॉड्यूल लँग्वेज मध्ये मिळतात. त्याची प्रॅक्टिस असणं नेहमी गरजेचं. मग प्रत्येक संडेला रिव्हिजन ही इम्पॉर्टंटच. ग्रेट. मग अदर ऍक्टिव्हिटीज म्हणून तू काय करायचं? अदर ऍक्टिव्हिटीज मध्ये मी म्हणजे सायकल चालवायला खूप मला आवडायचं. त्यामुळे मी जेव्हा ब्रेक मिळेल तेव्हा जायचो सायकल चालू किंवा मला टेनिस बघायला खूप आवडतं. ग्रेट. त्यामुळे ब्रेक मुवमेंट जेव्हा असतील तेव्हा मी टेनिस पण म्हणजे ऑनलाईन बघायचो मोबाईलवर. ग्रेट ग्रेट ग्रेट. जसं रिझल्ट ज्या दिवशी होता त्याच्या आदल्या दिवशीच्या काय फिलिंग्स होत्या? आता वाटत होतं की आता काय रिझल्ट लागेल आणि एक असं मनातून वाटत होतं की आपली रँक येऊ शकते, फक्त किती रँक पर्यंत पोहोचू हे शुअर नव्हतं. आणि Right. मग मेसेज तुमचा वाचला ग्रुपवरती रिझल्ट अनाऊन्स झाले, मग लगेच मग मार्क्स चेक केले, 347 मिळाले. मग तुम्ही म्हटलं मेरिट एकदा चेक कर, मग तेव्हा रँक कळाली 12. मग खूप चांगलं वाटलं आणि Right. अजून वाटलं की अजून मेहनत करून इंटरला जास्त रँक मिळू शकतो. क्या बात आहे, क्या बात आहे. अभिषेक, तुझा हा जो एक्सपिरियन्स आहे किंवा हे जे काही तू आता पुढच्या येणाऱ्या सीए मुलांना गाईड केलंय, डेफिनेटली याचा खूप जास्त फायदा पुढच्या येणाऱ्या सीए स्टुडंटला होईलच. आणि त्याचबरोबर आज तुमच्यासारखी मुलं आमच्या बरोबर आहेत, अकॅडमीमध्ये आहेत, तुम्ही ठेवलेला विश्वास आहे याचा मला फार अभिमान आहे. आणि तू इंटरला नक्कीच याच्यापेक्षा नक्कीच जास्त अजून चांगला परफॉर्म करशील. कॉंग्रॅच्युलेशन फॉर युअर रिझल्ट. कॉंग्रॅच्युलेशन.